विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. आज आहे 21 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये नोट डाऊन देखील आपण करू शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे 58व्या अकादमी पुरस्कार म्हणजे ऑस्कर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वन बॅटल आफ्टर अनदर. लक्षात घ्या, हा जो 58वा अकादमी पुरस्कार आहे 2026 लॉस एंजलिस अमेरिका येथील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला. या समारंभात वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाने सर्वाधिक 6 ऑस्कर पुरस्कार जिंकले, तर सिनर्स या चित्रपटाला सर्वाधिक 16 नामांकन मिळाले आणि त्यांनी 4 ऑस्कर पुरस्कार जिंकले. हा जो 58वा ऑस्कर पुरस्कार आहे तो डॉल्बी थिएटर, हॉलिवूड, लॉस एंजलिस अमेरिका या ठिकाणी झाला दिनांक 15 मार्च 2026 रोजी. होस्ट कोण होतं? तर कॉनन ओब्रियन कॉमेडियन आहेत, ते या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे होस्ट होते. विजेत्यांची यादी: बेस्ट पिक्चर वन बॅटल आफ्टर अनदर, बेस्ट डिरेक्टर पॉल थॉमस अँडरसन वन बॅटल आफ्टर अनदर यासाठी. त्यानंतर बेस्ट ॲक्टर हा भेटला आहे मायकेल बी जॉर्डन सिनरसाठी. बेस्ट ॲक्ट्रेस जेसी बकली हॅमनेटसाठी. बेस्ट सिनेमॅटोग्राफी ऑटोमन ड्युराल्ड आर्कपॉ सिनरसाठी. बेस्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म के पॉप डेमन हंटरसाठी. आता हा जो अकादमी पुरस्कार आहे याला ऑस्कर या नावाने ओळखले जाते. ऑस्कर पुरस्कार चित्रपट उद्योगातील उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी दिले जातात. हा पुरस्कार पहिल्यांदा 16 मे 1929 रोजी देण्यात आला होता. हे पुरस्कार दरवर्षी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स म्हणजेच AMPAS द्वारे दिले जातात. ऑस्कर ट्रॉफी ही सुवर्ण रंगाची मूर्ती असते, ज्यामध्ये एक व्यक्ती फिल्म रीलवर उभा असतो. तिची लांबी 13.5 इंच असून वजन सुमारे 4 किलोग्रॅम असते. तिला 24 कॅरेट सोन्याने कोटिंग केलेले असते. भारतातील जे ऑस्कर विजेते आहेत त्याविषयी माहिती: भानू अथय्या 1983 सर्वोत्तम वेशभूषा डिझाईनसाठी त्यांना मिळाला. चित्रपट होता गांधी. यानंतर रेसुल पुकुट्टी 2009 श्रेणी सर्वोत्तम ध्वनी मिश्रण बेस्ट साऊंड मिक्सिंग. चित्रपट जो आहे तो आहे स्लमडॉग मिलेनियर. यानंतर AR रेहमान श्रेणी सर्वोत्तम मूळ संगीत आणि सर्वोत्तम मूळ गीत. चित्रपट स्लमडॉग मिलेनियर 2009. यानंतर MM किरवानी आणि चंद्रबोस 2023 सर्वोत्तम मूळ गीत नाटू नाटू RRR या मूव्हीसाठी. यानंतर गुनीत मोंगा आणि कार्तिकी गोन्साल्वेस 2023 सर्वोत्तम डॉक्युमेंटरी शॉर्ट चित्रपट द इलिफंट विस्पर्स. तसेच सत्यजित रे यांनी 1992 मध्ये ऑस्करचा मानद पुरस्कार देण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट, जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडत असतील तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा. पुढील प्रश्न: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N चंद्रबाबू नायडू यांनी अमरावती येथे कोणत्या स्वातंत्र्यवीर सैनिकाच्या 58 फूट उंच कांस्य पुतळ्याचे स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईसचे अनावरण केले? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी, पोत्ती श्रीरामुलू. लक्षात घ्या, N चंद्रबाबू नायडू यांनी अमरावती येथे पोत्ती श्रीरामुलू यांच्या 58 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. या पुतळ्याचं नाव स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस ठेवण्यात आलं आहे. याचे अनावरण 16 मार्च म्हणजेच पोत्ती श्रीरामुलू यांच्या जयंतीच्या निमित्ताने करण्यात आलं. हे जे आहेत त्यांचा जन्म 16 मार्च 1901 मद्रास या ठिकाणी झालेला आहे. मृत्यू झाला 15 डिसेंबर 1952 मध्ये. ओळख: स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीवादी कार्यकर्ते होते. आंध्र राज्य आंदोलन: स्वातंत्र्यानंतर तेलुगू भाषिक लोकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी उभी राहिली. त्यावेळी तेलुगू भाषिक प्रदेश मद्रास राज्य आणि हैदराबाद राज्य यांच्यात विभागलेला होता. उपोषण: 19 ऑक्टोबर 1952 रोजी त्यांनी आंध्र राज्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले. त्यांनी 58 दिवस उपोषण केले आणि 15 डिसेंबर 1952 रोजी त्यांचं निधन झालं. याचा परिणाम काय झाला तर त्यांच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं. अखेरीस जवाहरलाल नेहरू यांना 29 डिसेंबर 1952 रोजी स्वतंत्र आंध्र राज्य स्थापनेची घोषणा केली. 1 ऑक्टोबर 1953 रोजी आंध्र राज्याची स्थापना झाली, जे नंतर 1956 मध्ये आंध्र प्रदेश बनले. यानंतर पुढील प्रश्न: राष्ट्रीय निवडणूक आयोगाने 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात 2026च्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भारताच्या संविधानातील
कोणत्या अनुच्छेदात राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा उल्लेख आहे? तर लक्षात घ्या, हा जो अनुच्छेद आहे तो आहे अनुच्छेद 324. आता भारताचा निवडणूक आयोग लक्षात घ्या, ही एक भारताची संविधानिक म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल संस्थान आहे, जो लोकसभा यानंतर राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका आयोजित करतो. याची स्थापना 25 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. 25 जानेवारी रोजी भारतात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणजेच नॅशनल वोटर्स डे साजरा केला जातो. निवडणूक कार्यक्रम लक्षात घ्या, भारताच्या निवडणूक आयोगाने 2026च्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीत 4 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश सहभागी आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी यांचा या ठिकाणी समावेश आहे. आणि केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर पुद्दुचेरी. मतदानाचे वेळापत्रक लक्षात घ्या, आसाम, केरळ, पुद्दुचेरी 9 एप्रिल 2026 रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. तामिळनाडूचं 23 एप्रिल रोजी होईल एकाच टप्प्यात, तर पश्चिम बंगालचे 2 टप्प्यात होईल. पहिला टप्पा 152 जागांसाठी आणि दुसरा टप्पा जो आहे तो 142 जागांसाठी या ठिकाणी मतदान होईल. पुढील प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित केला जातो? तर हे जे मंत्रालय आहे ते आहे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. राष्ट्रीय लसीकरण दिवस, भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस दरवर्षी 16 मार्च रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश लोकांना लसीकरणाचे महत्त्व समजावणे आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करणे आहे. हा दिवस आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आयोजित करते. मुख्य तथ्य, 16 मार्च 1995 रोजी भारतात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर ओरल पोलिओ लस दिली गेली. याच दिवशी पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाची देखील सुरुवात झाली. जागतिक उपक्रम, जागतिक आरोग्य संघटना WHO यांनी 1988 मध्ये ग्लोबल पोलिओ इरॅडिकेशन इनिशिएटिव्ह सुरू केला. याचा उद्देश जगातून पोलिओचे पूर्ण उच्चाटन करणे आहे. यानंतर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय स्थापना झाली 1976 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि केंद्रीय मंत्री जे आहेत ते आहे श्री जगत प्रकाश नड्डा. पुढील प्रश्न, लोकसभेत सादर केलेला ट्रान्सजेंडर पर्सन्स अधिकारांचे संरक्षण दुरुस्ती विधेयक 2026 कोणत्या अधिनियमात दुरुस्ती करण्यासाठी आणला आहे? तर लक्षात घ्या, हा जो अधिनियम आहे तो ऑप्शन बी ट्रान्सजेंडर पर्सन्स अधिनियम 2019 यात सुधारणा करण्याकरिता आणला आहे. हा जो विधेयक आहे तर लक्षात घ्या, हे विधेयक अलीकडेच लोकसभेत सादर करण्यात आले. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी सादर केले. या विधेयकाचा उद्देश ट्रान्सजेंडर पर्सन्स अधिनियम 2019 मध्ये दुरुस्ती करणे आहे. 2019चा मूलभूत कायदा काय होता तर ट्रान्सजेंडर पर्सन अधिनियम 2019 याचा उद्देश ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या अधिकारांचे संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करणे आहे. हा कायदा शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करण्यास प्रतिबंध करतो. दुरुस्ती विधेयक 2026 ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या कायदेशीर परिभाषेत बदल करण्याचा प्रस्ताव, सेल्फ परसिव्ड जेंडर आयडेंटिटीशी संबंधित तरतुदींमध्ये सुधारणा, ओळख प्रमाणपत्रासाठी मेडिकल बोर्ड आधारित प्रणालीचा प्रस्ताव, ट्रान्सजेंडर व्यक्तीविरुद्ध गुन्ह्यांसाठी कडक शिक्षेची तरतूद. पुढील प्रश्न, अलीकडेच पश्चिम बंगालचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर लक्षात घ्या, ही जी नियुक्ती आहे ती ऑप्शन सी दुष्यंत नारियाला यांची या ठिकाणी करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये वरिष्ठ IAS अधिकारी दुष्यंत नारियाला यांचे राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नंदिनी चक्रवर्ती यांची जागा घेतली. पश्चिम बंगाल निवडणुका पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा 23 एप्रिलला आणि दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी. संपूर्ण राज्यात विधानसभेच्या 294 जागांसाठी निवडणुका घेतल्या जात आहेत. मुख्य सचिवांची भूमिका काय असते तर राज्यातील सर्वात वरिष्ठ IAS अधिकारी असतो. संपूर्ण राज्य प्रशासनाचा हेड ऑफ ब्युरोक्रेसी असतो. मुख्यमंत्र्यांच्या मुख्य प्रशासकीय सल्लागार असतात. सर्व राज्य विभागाच्या सचिवांमध्ये समन्वय ते साधतात. राष्ट्रपती राजवटी दरम्यान भूमिका आर्टिकल 356 अंतर्गत त्यांकडे अधिकार येतात. जेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होते तेव्हा निवडून आलेले सरकार नसते. त्यावेळी राज्यपालांच्या निर्देशानुसार प्रशासन चालवण्यात मुख्य सचिव महत्त्वाची भूमिका बजावतात. पश्चिम बंगाल ज्याची कॅपिटल आहे कोलकाता. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, ही त्यांची 8वी वेळ आहे. विधानसभेच्या 294 जागा आहेत, लोकसभेच्या 42 तर राज्यसभेच्या एकूण 16 जागा आहेत. पुढील प्रश्न, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्टँड अप इंडिया स्कीमच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली.
योजना मुख्यतः कोणाच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आली होती? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजक यांकरिता ही स्कीम आणण्यात आली आहे. स्टँड अप इंडिया योजना, अलीकडेच निर्मला सीतारामन याची घोषणा केली. लक्षात घ्या, ही योजना भारत सरकारने 5 एप्रिल 2016 रोजी सुरू केली. मंत्रालय कोण होतं? तर अर्थ मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, आणि यामध्ये तुम्हाला कर्ज उपलब्धता वाढवणे हा आहे. योजनेचं मुख्य उद्दिष्ट SC, ST आणि महिला उद्योजकांना आर्थिक सक्षमीकरण देणे, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक कर्ज उपलब्ध करून देणे, 10 लाख ते 1 कोटीपर्यंत बँक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. प्रत्येक बँक शाखेकडून किमान एक SC, ST आणि एक महिला उद्योजकाला कर्ज देण्याची तरतूद आहे. ही योजना मॅन्युफॅक्चरिंग, सेवा, ट्रेडिंग आणि कृषी संबंधित क्षेत्रांमध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आहे. या कर्जाचा कालावधी 7 वर्षांपर्यंत असतो. पुढील प्रश्न, मतुआ धर्ममेळा मुख्यतः कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर हे जे राज्य आहे ते आहे पश्चिम बंगाल. मतुआ धर्ममेळा मुख्यतः ठाकूर नगर, पश्चिम बंगाल या ठिकाणी आयोजित केला जातो. हे ठिकाण मतुआ समुदायाचे मुख्य धार्मिक केंद्र मानले जाते. हा मेळा मतुआ समुदायाचा प्रमुख धार्मिक कार्यक्रम आहे आणि मतुआ महासंघ द्वारे आयोजित केला जातो. हा कार्यक्रम हरिश्चंद्र ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो. 2026 मध्ये हरिश्चंद्र ठाकूर यांची 215वी जयंती साजरी करण्यात आली. पुढील प्रश्न, 22 वर्षांच्या अंतरानंतर 2027 मध्ये आशिया कप तिरंदाजीचा दुसरा टप्पा कोणता देश आयोजित करेल? तर याचं योग्य उत्तर आहे भारत. अधिकची माहिती, 2027 मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या आशियाई चषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. हा देशाच्या तिरंदाजी समुदायासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे, कारण 22 वर्षानंतर भारताने आयोजित केलेला हा पहिलाच मोठा आंतरराष्ट्रीय तिरंदाजी कार्यक्रम असेल. 2005 मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत देशात शेवटची मोठी आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतीय तिरंदाजी संघटनेशी चर्चा केल्यानंतर जागतिक तिरंदाजी आशियाई या निर्णयाची पुष्टी केली. या करण्याचे आयोजन केल्याने भारतीय तिरंदाजांना रँकिंग पॉइंट्ससाठी घरच्या मैदानावर फायदा होईल आणि स्थानिक तिरंदाजी प्रतिभेला प्रोत्साहन आणि विकास करण्यास मदत होईल. यानंतर कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करूयात. भारतातील कोणते बंदर असे आहे ज्याने डिजिटल ट्विन उपक्रम सुरू केला? जर तुम्हाला मॉक सराव करायचा असेल तर व्हिडिओ पॉज करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, VO चिदंबरनार पोर्ट, तामिळनाडू. अलीकडे चर्चेत असलेले खार्ग बेट कोणत्या खाडीमध्ये स्थित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, पर्शियन गल्फ. पुढील प्रश्न, केंद्रीय वस्त्र मंत्री गिरिराज सिंह यांनी भारत टेक्स 2026 चे उद्घाटन केले. या अंतर्गत मेगा ग्लोबल टेक्सटाईल कार्यक्रम कुठे आयोजित केला जाणार आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. पुढील प्रश्न, 12वा आशिया आणि पॅसिफिक प्रादेशिक परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर ही आयोजित करण्यात आली आहे नवी दिल्ली, भारत या ठिकाणी. पुढील प्रश्न, अलीकडे अराकू कोनी नावाचा पहिला आदिवासी मिलेट आधारित फूड मेनू कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन बी, आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेले FSSAI कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट 2006. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने लडाखचे प्रसिद्ध हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर NSA अंतर्गत करण्यात आलेली नजरकैद रद्द केली. तर हा जो NSA नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1980 मध्ये. पुढील प्रश्न, आदिवासी भागात आरोग्य सेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ऑइल इंडिया लिमिटेड आणि NSTFDC यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचा फायदा कोणत्या राज्याला होईल? तर हे जे राज्य आहे ते आहे मध्य प्रदेश, ज्याची कॅपिटल आहे भोपाळ. 12 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय रेल कोच एक्सपो 2026 चे उद्घाटन कुठे झाले? उत्तर आहे ऑप्शन सी, ICF चेन्नई या ठिकाणी. पुढील प्रश्न, व्यावसायिकांना पेमेंट ऑपरेशन स्वयंचलित करण्यासाठी कोणत्या कंपनीने एजंट स्टुडिओ नावाचा AI प्लॅटफॉर्म सादर केला? उत्तर आहे ऑप्शन बी, रिझर्व. यानंतर कालच्या व्हिडिओतील प्रश्न, भारतामधील कोणते बंदर असे आहे ज्याने डिजिटल ट्विन उपक्रम सुरू केला? तर ते आहे ऑप्शन बी, VO चिदंबरनार पोर्ट, तामिळनाडू. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न,
कोणत्या राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 सादर केले आहे, ज्यामध्ये जबरदस्ती धर्मांतरासाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे? बिहार, गुजरात, महाराष्ट्र की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचंय. जर तुम्हाला चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल, ज्यामध्ये 6000 प्रश्न 150 प्लस ऑनलाईन टेस्ट, तर फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि सर्व डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. व्हिडिओ पॉज करून डिटेल बघून घ्या. आजचा कंटेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, खाली हाय बटनावर क्लिक करायचंय आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.